माझ्या दिवसाची सुरुवात झाली याच्या या नखरेल हरकतीपासून. हे नखरेल चेहरा पाहून ना याच्यावर रागवावं का हसावं हेच समजत नाही. आणि कोण कोण असं करतं मला सांगा, की जे दिवाळीत आपण चिवडा बनवलेला असतो ना त्याची भेळ बनवून कोण कोण खातं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आज मी तोच प्लॅन केला होता, म्हटलं सगळ्यांना भेळ करावी. तर आम्ही एकत्र आलो ना, असं आमचे काही ना काही प्लॅन्स असतातच. तर मग मी ना मटकी परतवून घेतली, त्यानंतर मग मी कांदे कट करून घेतले आणि टोमॅटो ना एकच होतं म्हणून मग मी तेवढंच एक टोमॅटो कापायला घेतलं, कारण जेवढं असेल तेवढं टाकून मी भेळ बनवणार होते. तर चिवडा मी अगोदर टाकून घेतला. तर आम्ही बरेच जण होतो, 8-10 जण असतो खाणारे, म्हणून मी भरपूर मोठ्या प्रमाणात भेळ बनवत होते. तर अगोदर दिवाळीचा चिवडा, त्यानंतर दिवाळीची शेव, त्यानंतर मग कांदा टाकला, टोमॅटो टाकलं, कोथिंबीर टाकली, त्यानंतर मग मटकी जी होती ना ती पण टाकली आणि त्यानंतर मग आम्ही भेळ अशी बनवून खाल्ली. मग जेवण झाल्यानंतर ना, म्हणजे खाऊन झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो होतो आणि बाहेर आलो ना आम्हाला असं काही ना काही दिसलं ना ते अगोदर बघूशी वाटतं आणि तिथून आम्ही काही ना काहीतरी खरेदी करतोच. तसंच आज पण 1-2 जोड तर आम्ही बांगड्यांचे घेतलेच. त्यानंतर माझ्या लेकरांच्या कपड्यांची शॉपिंग करायची होती, तर तेच आम्ही पाहायला आलो होतो. तर सगळे लेकरं काही घेऊन आम्ही आलो नाही, हे 2 आणले होते, पण बाकी सगळ्यांसाठी पण शॉपिंग केली. आणि दियासाठी आम्ही हा 1 पीस बघितला आणि मला तर हा पाहता क्षणी खूप आवडला, मग आम्ही तोच घेतला. त्यानंतर मग सगळ्यांचे कपडे घेऊन झाले आणि आम्ही दोघीच आलो होतो आणि मग बाकीचे लेकरं घरी ठेवले होते. बिट्टूलासुद्धा मी घरीच ठेवलं होतं, पण तो मी आले तेव्हा झोपेतून उठला होता. मग येताना त्यांना नादी लावण्यासाठी पॉपकॉर्न आणले आणि आल्या कपडे त्यांनी ट्राय करून बघितले आणि तेच कपडे घालून आमच्यासोबत परत बाहेर आला, कारण आम्ही आलो होतो आज परत भांड्याच्या शॉपमध्ये, कारण मम्मीला आणि मामीला आम्हाला गिफ्ट घ्यायचे होते. तर तिघींकडून पण आम्ही दोघींना गिफ्ट्स घेतले भाऊबीजसाठी आणि त्यानंतर मग घरी आले. आणि ही नखरेल बाई बघा, हिला काय समजतं, एवढा जीव आहे 3 महिन्याचा, पण हिला TV पाहायचं एवढं समजतं ना, TV जवळून बाजूला नेली का ती रडायची आणि इथं आणून टाकली का बरोबर ती हसायची.